नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे चंद्रकोर कसे बनवायचे आहे हे बघणार आहोत. तर बघा इथे जसं हे पिवळ्या रंगाचं बनवलेलं आहे. आपण ट्युटोरियलमध्ये देखील आपण पिवळ्या कलरचे चंद्रकोर बघणार आहोत. असे वेगवेगळ्या कलरचे चंद्रकोर बनवून त्यांच्यापासून रंगोली किंवा महिरप कसे बनवायचे आहेत याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया ही चंद्रकोर बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला 5 नंबर आणि 4 नंबरचे मोती लागतील. सगळ्यात आधी आपल्याला एका धाग्यामध्ये 5 नंबरचे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 नंबरचे 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे एक छोटासा चौकोन जो आहे तो तयार होईल इथे. त्यानंतर आता इथे आपल्याला 3 पिवळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि हे तीनही मोती 5 नंबरचेच आहेत. ठीक आहे. तर 5 नंबरचे 3 मोती आपल्याला ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती परत आपल्याला त्याच मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साईडच्या मोत्यातनं समोरचा जो टोकाचा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवत घेऊन जायची आहे. ठीक आहे. आता बघा हा सेंटरला आलेला आहे मोती सुई. त्यानंतर इथे आपल्याला परत 3 पिवळे मोती ओवायचे आहेत 5 नंबरचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे वरती अजून हा एक चौकोन तयार झालेला आहे. तर बघा आता इथे हे 3 चौकोन जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता आपल्याला वरती जो बोटाजवळ जो मोती दिसत आहे, ठीक आहे, म्हणजे साईडचा जो मोती आहे उजवीकडचा त्या मोत्यातनं वरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. इथे आपल्याला सेंटरच्या मोत्यात न्यायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला 3 परत मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, पहिले ही आडवी पट्टी बनली, आता आडवी पट्टीच्या वरती एक आपण उभी पट्टी बनवत आहोत. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला परत साईडच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघितल्यास तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठल्या मोत्यातनं सुई काढलेली आहे. तिथपर्यंत सुई काढल्याच्या नंतर परत आपल्याला 3 5 नंबरचेच मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता एकदा बघून घ्या पूर्ण. बघा असे खालच्या साईडला 3 चौकोन तयार झालेले आहेत. त्यानंतर वरच्या दिशेला 2. आता आपल्याला सुई काय करायची आहे, साईडचा जो मोती आहे, साईडचा जो चौकोन बनलेला आहे त्याचा वरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे आपल्याला 3 पिवळ्या कलरचेच मोती ओवायचे आहेत आणि ते देखील 5 नंबरचेच मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर वरचे जे 3 मोती दिसत आहेत, एक साईडचा, एक वरचा आणि एक त्याच्या बाजूचा, ठीक आहे, तर ह्या 3ही मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे आणि आपल्याला बघा आता उजवीकडचा जो खालचा जो चौकोन आहे ना त्या चौकोनाचा वरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघितल्यावर लक्षात येईल. आता इथे आपल्याला 2 पिवळ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि बघा तो जो आडवा आणि उभा मोती आहे त्या दोनही मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे एक छोटासा अजून एक चौकोन तयार झालेला आहे. फक्त इथे आपण काय केलेलं की 2च मोती ॲड केल्या होत्या. आता आपल्याला तो जो वरचा टोकाचा मोती दिसत आहे त्या मोत्यापर्यंत सुई न्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे वरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता बघा खाली 3 चौकोन बनले, त्याच्यावरती 2 चौकोन बनले आणि त्याच्यावरती परत 2 चौकोन आपण इथे बनवलेले आहेत. ठीक आहे. आता ते जे दुसरा चौकोन आहे त्याच्यावरच्या मोत्यातनं आपण म्हणजे एकदम टोकाच्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला इथे परत 3 पिवळ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा जो एक मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा असं एवढं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आता तो जो साईडचा मोती आहे या चौकोनातला त्या साईडच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता इथे आपल्याला परत 2च पिवळे मोती ओवायचे आहेत 5 नंबरचे. ठीक आहे. तर बघा 2 5 नंबरचे पिवळे मोती ओवले आणि खालचा एक आणि बाजूचा एक
अशा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. म्हणजे इथे काय होईल, हा एक चौकोन तयार होईल. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे हळूहळू आपल्याला ही पट्टी आपण उभी 2 चौकोनाची पट्टी वाढवत आहोत. तर परत एकदा लक्ष द्या, खाली 3 चौकोन बनले, त्याच्यावरती 2, परत त्याच्यावरती 2 आणि त्याच्यावरती आता हे तिसरी लेयर, तिसरा जो चौकोन आहे, तिसरे 3 म्हणजे तिसऱ्या लेयरला 2 चौकोन आपण अशा प्रकारे बनवलेले आहेत. आता वरच्या मोत्यातनं उजवीकडच्या चौकोनात यायचं आहे, वरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. परत 3 5 नंबरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या एका मोत्यातनं आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे बघा उजवीकडचा जो साईडचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर उजवीकडच्या साईडच्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर परत इथे आपल्याला 3 पिवळ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती परत आपल्याला त्याच मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आता इथे आपण उजवीकडच्या दिशेला ही पट्टी वाढवत आहोत. लक्षात आलं. आता आपल्याला परत काय करायचं आहे, तो जो सेंटरचा उजवीकडचा जो टोकाचा मोती आलेला आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तिथपर्यंत फिरवत न्यायचं आहे. आता त्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत बघा. त्यानंतरनं आता आपण ज्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई अजून एकदा काढून घ्यायची आहे. म्हणजे इथे परत एक जो चौकोन आहे तो इथे तयार झालेला आहे. तर हा बघा, हे अशा प्रकारे हा जो चौकोन आहे तो बनलेला आहे. आता आपल्याला परत ह्या मोत्यातनं सुई फिरवत वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. बघा समोरचे जे 3 मोती आहेत त्या 3ही मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे आणि वरच्या दिशेचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. तर बघा हा चंद्रकोर जो आहे तो तयार झालेला आहे असा. पण आता इथे जे मध्ये गॅप राहिलेले आहेत आपल्याला ते फिल करायचे आहेत. तर बघा हे अशा प्रकारे आपण पहिले आडवी पट्टी बनवली, त्यानंतरनं उभी पट्टी आणि त्यानंतरनं परत आडवी पट्टी बनवलेली आहे. आता त्या वरच्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला हा 4 नंबरचा मोती यूज करायचा आहे. पिवळ्या रंगाचा 4 नंबरचा मोती आणि डायरेक्ट आपल्याला समोरचा जो एक मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर तो जो गॅप दिसत होता मध्ये तो आपण इथे भरून काढत आहोत. पण गॅप छोटा असल्यामुळे आपल्याला छोट्या साईजचे मोती घ्यावे लागतील. त्यानंतरनं परत समोरच्या मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर परत एक 4 नंबरचा मोती ओवायचा आहे आणि त्याच्यासमोर जो पिवळा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता बघा इथे 4 मोती सलग लाईनने आपण बनवले. त्यानंतरनं बघा हे सलग लाईनने आता 4 मोती आहेत. आपल्याला ह्या 4ही मोत्यातनं सुई काढायची आहे आणि तो जो एक मोती दिसत आहे शेवटी त्या मोत्यापर्यंत सुई आणायची आहे. आता इथे परत गॅप आलेला आहे बघा. तर त्यासाठी आपल्याला इथे आता 4 नंबरचा मोती वापरायचा आहे आणि तो ओवायचा आणि त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यानंतरनं आपल्याला परत एक 4 नंबरचा मोती ओवायचा आहे आणि समोरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे परत जे मोती आहेत आपण इथे हे जे गॅप आहे हे भरत आलेलो आहोत. तर अशा प्रकारे ओवत आल्याच्या नंतर आपल्याला आता समोरच्या 4 मोत्यातनं डायरेक्टली सुई काढून घ्यायची आहे. म्हणजेच फिरवत समोर घेऊन जायची आहे सुई आपल्याला. ह्या 4ही मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवत नेल्याच्या नंतर आता इथे परत 2 गॅप आलेले आहेत. तसं पहिलेप्रमाणेच आपल्याला परत एक इथे 4 नंबरचा मोती ओवायचा आहे आणि समोरचा जो एक मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. बघा इथे प्रत्येक वेळा आपल्याला हे जे मोती जे वायर आहे ना ते टाईट ओढून घ्यायचं आहे. परत आपण पुन्हा समोरच्या गॅपला पण अशा प्रकारे 4 नंबरच्या मोत्याने भरून घेणार आहोत. आता आपल्याला समोरच्या चौकोनातनं सुई फिरवायची आहे आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतरनं गाठ बांधून घेतल्याच्या नंतर आपल्याला धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एकदम इझी आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे चंद्रकोर जे आहे ते बनून तयार होत असते. ठीक आहे. बघा किती क्यूट आणि किती सुंदर अशी ही चंद्रकोर तयार झालेली आहे. आता ह्याचा उपयोग कसा करायचा, ह्याच्यापासून आपण वेगवेगळे डिझाईन्स कसे बनवायचे आहेत ते बघूया. पण त्यासाठी आपल्याला असे वेगवेगळ्या कलर्सचे किंवा तुम्ही एका कलरमध्ये देखील बनवू शकता. पण मल्टी कलर रंगोळी नेहमी चांगली वाटते, त्यामुळे आपण इथे ह्या 3 कलरमध्ये चंद्रकोर जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तुम्ही यामध्ये अजून एक्स्ट्रा कलर्स देखील ॲड करू शकता. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर असे हे चंद्रकोर जे आहेत ते अरेंज करायचे आहेत एकेका कलरचे. ठीक आहे. म्हणजे एक
समजा आता एक लाल आहे, त्याच्या बाजूला एक हिरवा, एक पिवळा, परत त्याच्या बाजूला एक हिरवा, एक पिवळा, एक लाल. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे चंद्रकोर आहेत हे अशा प्रकारे जोडायचे आहेत किंवा असे ठेवायचे आहेत, आकार बनवायचा आहे त्याचा. आणि बघा हे असं तयार होईल. आता ह्याच्या सेंटरला जो गॅप उरत आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं छोटंसं फूल ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही फुलांच्या पाकळ्या देखील ठेवू शकता. किंवा बघा ही पण एक सुंदर डिझाईन दिसते, अपोजिट साईडने आपण चंद्रकोर ठेवू शकता. किंवा समजा सेंटरला एक ताट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला ताटाची महिरप बनवायची आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे मोकळे देखील ठेवू शकता किंवा ह्यांना तुम्ही एका मोत्याने जॉईन देखील करू शकता, ते तुमच्यावर आहे. किंवा मग तुम्ही अशा प्रकारे अगिनगाडीसारखे देखील हे जे चंद्रकोर आहे ते अटॅच करू शकता. तर बघा इथे आपण हे वेगवेगळे किंवा मग सरळ पंगत रांगोळी जी असते, म्हणजे जेवायला पंक्तीत बसलं तेव्हा जे एक आपण लांब पट्टी यूज करतो, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्सने आपण हे चंद्रकोर जे आहे यूज करू शकतो. तर तुम्हाला आमचा आजचा मराठमोळा स्पेशल चंद्रकोर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या रंगाचे चंद्रकोर बनवणार आहात ते देखील आम्हाला सांगा. आमचं चॅनल अथ कला संग्रह याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.